एक गावी आम्ही विठोबाचे नाम, एक गावी आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष, लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. तुका म्हणे महापातकी पतित, तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवनमुक्त हिरा मात्रे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन. दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या. अतुलित बलधामं हेमशैलावदेहं, धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचन कथा करत असताना व्यास पूजा केली जाते. व्यास पूजा काही प्रारंभाला करतात, आळंदिकेची पद्धत आहे, विठोबा रुक्मिणी मधल्या भजनाला करतात. पण अडचण माझी अशी आहे, आमचा चुलत भाऊ वैकुंठवासी झाला आहे आणि सुतक आहे. सुतकामध्ये सत्कार घेऊ नये आणि करू नये या नियमानुसार आपण विलकरी महाराजांच्या गळ्यात त्यांचा सत्कार करा. विठ्ठल विठ्ठल एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेका पे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय रामभक्त हनुमानजींच्या रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी मृदंगवादक, चोपदार बाबा विलेकरी आणि ऑपरेटर साहेब, सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन.
या श्री क्षेत्र उमरगा हडगा या गावात जगद्गुरु तुकोबार यांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी प्रतिवर्षीच्या उत्सवातलं 17वं वर्ष आहे आणि त्याबरोबरच तिथीनुसार हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आपल्या जीवनातली एक अतिउच्च अशा प्रकारची साधना म्हणून आपण या उत्सवामध्ये गावकरी मंडळी भाविक दाखल आला. आपला उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये काही संतांची घराणी आहेत. अशा घराण्यापैकी औसेकर महाराजांचे घराणं आहे आणि औसेकर महाराजांच्या घराण्याच्या कृपा आशीर्वादात श्री गुरु बाबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादात त्याबरोबर हरिभक्तीपरायण बालाजी महाराज शौकत महाराज यांचं व्यासपीठ चालन करून आणखी काही गायक वादक मंडळी यांच्या सहवासात आपणही आपल्या अनंत जन्माचे नुकसान भरून काढण्याची साधना भगवत भक्ती आहे. या भगवत भक्तीच्या प्रसंगात आज आपल्या उत्सवाचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग आपण चिंतनामध्ये घेतो. महाराज आपल्या जीवनात आपण साधना काय करतो, का करतो, याचं सुंदर अशा प्रकारचं चिंतन अभंगामध्ये मांडतात. मानवी जीवनामध्ये साधना आणि साध्य 2 गोष्टी असतात. जे मिळवायचे ते साध्य आणि ज्यानं मिळवायचे ते साधन. आणि मिळवणारे आपण साधक होतो. जो मनुष्य आहे त्या मनुष्याला आपलं परमात्म तत्व अनुभवाला येण्याचं साध्य ते साध्य मिळवण्याचा अधिकार आहे. पण योग्यता मात्र सर्वांना नाही. जे त्या मार्गाने साधना करतात अधिकार मिळत असतो, योग्यता कमवावी लागते. उदाहरण सांगतो सोपं. आपल्या भारत देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला आहे असं जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपले संविधानानं असं सांगितलंय, या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही नागरिकाला भारत देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे. पण योग्यता सगळ्यांना. ज्याच्या बाजूने खासदार अधिक असेल त्याची योग्यता आहे. अधिकार योग्यता हा 2 भाग वेगळा वेगळा आहे. आपल्याला अधिकार आहे पण ती योग्यता कमवण्याकरता काही साधना करावी लागते. जगद्गुरु तुकोबार आहे. आपण काय साधना करतो, आपल्या साधनेचं शेवट काय, या 2 गोष्टी अभंगामध्ये सांगतायत. प्रपंचामध्ये साधना साध्य साधना साध्य बदलत राहत, कायम राहत नाही. मुलगा जन्माला आला, ही बाळ शाळेत जात असतील, यांचं साध्य आहे डिग्री मिळवणं आणि साधन अभ्यास करणं. शाळेत जाणं साधन आहे. कल्पना करा, डिग्री मिळाली, पदवी मिळाली, पदवी साध्य राहत नाही. नोकरी साध्य, पदवी साधन. पदवीच्या द्वारे नोकरी मिळवायची आहे. आता पदवी साध्य राहिलं नाही, ते साधन राहिली. बरं, नोकरी मिळाली, वेतनात नोकऱ्या लवकर मिळतात, मिळाली नोकरी. आता साध्य राहिली का ते नाही, ती साधन झाली. कशाचं? 2 हाताचे 4 हात होण्याचं. म्हणजे लग्न होण्याचं साधन काय झालं? नोकरी. मी म्हणतो लग्न झालं, लग्न साध्य राहत नाही. पुढं आपला वंश वाढवण्याकरता संतती प्राप्त होणं साध्य, लग्न साधन. रात्र संपल पण हे संपणार नाही. संसार त्याला म्हणतात ज्याच्यात साध्य साधन सारखं बदलत राहत, तो संसार. आणि परमार्थ त्याला म्हणतात एकदा का साध्याची प्राप्ती झाली की ते साध्यच राहत, साधन होत नाही.
काम नाही 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 झालो बाहेर रिकामा झालो बाहेर रिकामा झालो पाये कामा झालो पाये कामा झालो पाये कामा झालो पाये कामा काम नाही काम नाही झालो पायरी कामा झालो पायरी कामा झालो पायरी कामा काम नाही झालो पाये कामा झालो पाये कामा झालो पाये कामा काम म्हणजे इच्छा. आता आमच्या जीवनात कशाचीच इच्छा राहिली नाही. परमात्म्याची कृपा झाली आहे आणि त्याच्यामुळे जे मिळवायचं ते आम्हाला मिळून गेले. आता साधन करण्याची गरज नाही अशी एक संतांची अवस्था आहे. पण तोपर्यंत आपल्याला साधन करावं लागतं. संतत्व प्राप्त झाल्यानंतर कसलीच इच्छा राहत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते सिकंदर बादशाह आपलं हिंदुस्थान लुटण्याकरता निघाला. कोणतंही मोठं काम करण्याकरता सत्पुरुषाचा आशीर्वाद लागतो. आपल्या गुरुकडे गेला, नमस्कार केला. महाराज, हिंदुस्थान लुटण्याकरता निघालोय, आशीर्वाद द्या आणि येताना तुमच्याकरता काय आणू ते मला सांगा. सिकंदर बादशाहच्या गुरुने सांगितलं, येताना 3 गोष्टी आण, 4 गोष्टी आण. 4 गंगा, गाय, गायत्री आणि एक साधू माझ्याकरता घेऊन ये. सिकंदर बादशाहने आपला हिंदुस्थान सगळा लुटला. आता परत जाणार आपल्या देशात. गंगा घेतली, गाय घेतली, गायत्री मंत्र घेतला. आता साधू घेऊन मग जाऊ या विचारामध्ये साधू शोधता शोधता तो हिमालयात गेला. आणि हिमालयामध्ये एक साधू महाराज एका शिळेवर सूर्यस्नान करत बसले होते. कशाला म्हणतात सूर्यस्नान? स्नानाचे प्रकार आहेत. जलस्नान, मंत्रस्नान, भस्मस्नान, सूर्यस्नान. काही भागात स्नानाच्या गोळ्या मिळतात असं म्हणतात. आहेत का? उमरग्याला मिळतात का? घेऊन जाऊ आम्ही. शब्द प्रयोग आहे फक्त. जलस्नान, आपण रात्री झोपतो आणि आपण अज्ञानामध्ये असतो. अज्ञान अपवित्र आहे आणि त्या अपवित्राचा संबंध आपल्या शरीराशी, आपल्या कपड्याशी असल्यामुळे आपण अपवित्र होतो. सकाळी उठल्यानंतर आपल्याला अरस्नात्वा संध्यामुपासित स्नान करावं लागतं. पुढे गंगाळ, त्यातलं एक तांब्याभर पाणी घेतो आपण. थंड असेल गरम असेल, एक तांब्याभर पाणी घ्यायचं, ते त्याच्यात ओतायचं. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. तीर्थाचं नावं घ्यायची. श्लोक न येऊ द्या. गंगा, नर्मदा, यमुना, सरस्वती, आपण सगळी तीर्थ या पाण्यात या असं आवाहन करायचं, बोलवायचं. आणि बोलवल्यानंतर मग पहिला तांब्या डोक्यावर घ्यायचा. पापहुम पापकर्माम पापात्मा पापसंभवा त्राहिमाम कृपया गंगे सर्व पापहारा भव. संकल्प आहे. नाही श्लोक म्हणू द्या तुम्हाला, पण आपल्या मनातून एवढं म्हणावं, माझ्याकडनं जे काही पाप घडलं असेल किंवा घडणार असेल, या सगळ्या पापातून तुम्ही मला मुक्त करा आणि पवित्र करा असा संकल्प करायचा. याला म्हणतात जलस्नान. नंतर मंत्र स्नान. एक त्या श्रावण महिन्यात बरीच माणसं होतात. म्हणजे अगोदर नसतात का? नसतात अगोदर. श्रावण महिन्यात वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, वाईट वागत नाहीत, माणसासारखे एक महिनाभर.
आणि त्या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा करतात. सत्यनारायणाची पूजा पहाटे कोणीच करत नाही, दुपारी 2 वाजेच्या पुढे. आणि पूजा करणारा यजमान स्नान करून बसत नाही पूजेला. अशा वेळेला आपले ब्राह्मणजी म्हणतात, फुलानं अंगावर पाणी शिंपडून घ्या, पाप तेव्हा पापोहम पापकर्माहम याच्या प्रकार. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पुवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सभायाभ्यंतर शुचिही. झालं स्नान. हे आहे मंत्र स्नान. त्याच्यानंतर भस्म स्नान. आता पूजा करत असताना आपण जो बुक्का लावलाय, बुक्का हे भस्म आहे. लिंगायत पंथामध्ये जेवायला बसत असताना अंगाला विभूती लावल्याशिवाय जेवण करत नाहीत, ते भस्म स्नान आहे. आणि 4थं सूर्यस्नान. थंडीच्या दिवसात सूर्योदयाच्या अगोदर उठावं, स्नान करावं आणि सूर्याची कोवळी कोवळी किरणं आपल्या पाठीवर घ्यावी. याला म्हणतात सूर्यस्नान. कारण आरोग्यम भास्करादिच्छेत सुखमेच्छेत होता शना. आग्नेय सेवेतून सुख मिळवावं आणि आरोग्य भगवान सूर्यनारायणाच्या उपासनेने मिळवावं. साधू महाराज सूर्यस्नान करत बसले होते. सिकंदर बादशहाला समोर उभं राहिला. बादशहाने सांगितलं, महाराज मी राजा आहे, तुम्हाला काही पाहिजे असलं तर मला मागा, मी देतो तुम्हाला. आता महाराज तृप्त होते. त्यांनी सांगितलं, अरे तू राजा आहे आणि मी महाराजा आहे, कोणी कोणाला द्यावर, तुझ्याकडे काय मला घेण्यासारखं. अहो महाराज, तुम्हाला वाटतं का मी मांडलिक राजा आहे? सार्वभौम राजा आहे, संपूर्ण देशाचा राजा आहे, वाटेल ते देऊ शकतो. महाराजांनी सांगितलं, असेच मग एक काम कर, तुझ्या उभं राहण्याने माझ्या अंगावर येणारं ऊन थांबले, थोडं बाजूला सरक, बाकी काही नको तुझ्या. काय मस्ती महाराज. सम्राट राजाला बाजूला सारण्याची मस्ती, त्याचं कारण आहे तृप्त अवस्था आहे. आणि ही तृप्त अवस्था प्राप्त होण्याकरता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या प्रयत्नात सगळे साधन आहेत. ते साधनं करत असताना मात्र आपल्या मनाला काही करता येत नाही. 2 गोष्टी मनानं करू नये. औषध मनाने घेऊ नये आणि परमार्थ मनाने करू नये. मनाने जर परमार्थ केला, मनोमार्गे गेला तो तेथे मोकळा, हरिपाठी स्थिरा तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गे गेला तो तेथे मोकळा, मनोमार्ग गेला तो तेथेची गुंतला, मनोमार्ग गेला तो तेथेची गुंतला. मनोमार्ग गेला तो तेथेची गुंतला, मनोमार्ग गेला तो तेथे गुंतला. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. हरिपाठ फिरावला तोची धन्य, हरिपाठ फिरावला तोची धन्य. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मला, हरिमुखे मला. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आपल्या देशातल्या एका महात्म्याने ज्ञानोबा जसं म्हणतात, एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाचे सेची नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळले. स्वतःच्या मनाने कळत नाही, याच्याकरता परमार्थ साधना करण्याकरता मार्ग लावून गेले आधी. दयानिधी संतते
तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठी काही. संत आपल्याला मार्गदर्शन करतात महाराज, आणि ते दुरून नाही, स्वतः आपल्या बरोबर येतात. महाराजांचं एक अभंग आहे, अरब काचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी, बाळकाची साली माता जाणून पाऊल घाली. आई नुकताच चालणारा बाळ आहे त्याच्या हाताला धरते आणि पाऊल टाकते. कसे पाऊल टाकते? तर लहान मुलाला पावलं उचलता येईल एवढंच टाकते. तसं संत देखील तुमच्या आमच्या करता साधना करतात, आणि का आपल्याला बरोबर घेऊन जायचंय. परमसिद्धी प्राप्त झालेल्या विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांना पंढरीची वारी करण्याची काय गरज आहे? पण का म्हणतात माझी जीवीची आवडी पंढरपुरा निगडी. आज आपण पाहिलं आळंदी ते पंढरपूर ज्ञानोबाऱ्यांच्या सहवासात लाखो समाज आहे, लाखो समाज असतो. का? त्यांच्या बरोबर आपल्याला चालायचंय, मार्गदर्शन त्यांच्या बरोबर करायचंय. जगद्गुरु तुकोबाराय हे जगद्गुरु आहेत. गुरुचे प्रकार आहेत, गुरु, श्रीगुरु, सद्गुरु, जगद्गुरु. गुरु कशाला म्हणतात? गुकारस्त अंधकारस्यात रुकारस्तन निरोधका, अंधकार निरोधित्वात गुरुरित्य विधीयते. आपल्याकडे असणारा जो अंधार आहे, अज्ञानाचा अंधार आहे, आणि त्या अज्ञानाच्या अंधाराचं नाव आहे गु, आणि रु म्हणजे नाश करणारे. अज्ञानाचा अंधाराचा नाश करतात त्यांना म्हणतात गुरु. पुढचा प्रकार आहे श्रीगुरु, आपल्या शिष्याची काळजी करणारे. श्रीगुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण तरी. साधक कसा चाललाय, काय साधना चालली आहे, चौकशी करतात. थकला भागलिया मज वाहतील कडी, त्यांची आणि जोडी सर्व सुख. हे श्रीगुरूचं लक्षण आहे. तिसरा सद्गुरु, शिष्या ते मिळवी सत् वस्तू ते, श्रीगुरु त्या ते म्हणती संत. शिष्याला आत्मस्वरूपाशी एकरूप करतात, त्यांचं नाव आहे सद्गुरु. आणि चौथा प्रकार आहे जगद्गुरु, संपूर्ण जगाचे गुरु असतात, त्यांचं नाव आहे जगद्गुरु. जगद्गुरु फक्त 3 प्रकारातले, देवकोटीचे, शास्त्र कोटीचे आणि संत कोटीचे. काही स्वतःच्या नावानं जगद्गुरु लावतात, ते मनानं जगद्गुरु झालेले असतात. खरा प्रकार आहे 3 प्रकार आहेत. देवकोटीचे जगद्गुरु, भगवान कृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला निमित्त करून जी भगवद्गीता सांगितली, आणि त्याचा परिणाम जगाचं गुरुत्व त्यांच्याकडे आलं. कृष्णम वंदे जगद्गुरुम. भगवान कृष्ण परमात्मा जगाचे गुरु, देवकोटीतले. राम अवतारामध्ये लक्ष्मणाला गीता सांगितली, तिचं नाव आहे रामगीता. पण भगवान प्रभू रामचंद्र जगद्गुरु नाही. कृष्णम वंदे जगद्गुरु. दुसरे शास्त्र कोटीचे जगद्गुरु, श्रीमदाद्य शंकराचार्य. शास्त्रानं जगद्गुरुत्व जसं नियमित केलंय त्या पद्धतीप्रमाणे असणारे, आणि त्याने आपला सनातन धर्म टिकण्याकरता आपल्या देशाच्या 4 दिशेला 4 पीठ तयार केले. दक्षिणेकडे आहे, उत्तरेकडे आहे, पूर्वेकडे आहे आणि पश्चिमेकडे आहे. आता सध्या 4 जगद्गुरु शंकराचार्य आपल्या हिंदुस्थानच्या 4 कोपऱ्याला आहेत. शास्त्र कोटीचे जगद्गुरु. आणि तिसरा प्रकार आहे संत कोटीचे जगद्गुरु. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा येतो निया, संप्रदाय सकळाचा येतो निया. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा येतो निया, संप्रदाय सकळाचा येतो निया. नामदेव महाराजांचा अवतार, आणि सगळ्या जगाला गुरुत्व अशा प्रकारचे करण्याची ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांना म्हणतात जगद्गुरु. हे जगद्गुरु
आपल्या जीवनामध्ये साध्य सांगतात आणि साधनही सांगतात. काय साध्य आहे? जे मिळवल्यानंतर पुन्हा मिळवण्याची गरजच पडत नाही असं कोणतं साध्य आहे? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक. आपल्या जीवनामध्ये आपण जीव झालो, बंधन आली आपल्याला. बंधन आहे, अज्ञानाचं बंधन आहे, धर्माचं बंधन आहे, नीतीचं बंधन आहे, कर्माचं बंधन आहे, कायद्याचं बंधन आहे, समाजाचं बंधन आहे, कितीतरी बंधन आहे. पण या सगळ्या बंधनाच्या बाहेर जाणं याला म्हणतात जीवनमुक्त अवस्था. जीवनमुक्त महापुरुषाने जगात काही जरी केलं तरी त्या कर्माचा त्यांना बाध लागत नाही. हत्वापि सैमान लोकान नहंती न निबद्धते. भक्तश्रेष्ठ अर्जुनाने जेव्हा महाभारताच्या काळात युद्ध करत असताना किती मारले हो, पण पाप लागलं नाही. हनुमंतराने किती राक्षस मारली, पाप लागलं नाही, कारण ब्रह्मनिष्ठ अवस्था प्राप्त झाली. आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एक आनंद महाराज वैजापूरकर म्हणून होऊन गेले. मुळात ते आर्य समाजातले. आर्य समाजामध्ये सगुण मूर्ती मान्य नाही. त्यांना वेद मानतात पण मूर्ती सगुण नाही म्हणतात. परमात्मा निराकाराचं आहे, सगुण नाही, असं आर्य समाजाची भावना ते आर्य समाजातले होते. आणि एकदा वैकुंठवाशी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांचं एक कीर्तन ऐकलं, मनावर परिणाम झाला आणि वारकरी बनले. पंढरपूरला जायचे, अखंड भगवंताचं चिंतन. जगद्गुरु तुकोबारांची गाथा छातीवर असायची नेहमी, झोपताना सुद्धा छातीवर गाथा घेऊन झोपायची. ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि गाथा माझा बाप आहे, भावनेत असायची. आणि त्याचा परिणाम ते अतिउच्च अवस्थेला प्राप्त झाले. ज्याला साध्य म्हणतात त्या साध्य अवस्थेला प्राप्त झाले. जुन्या काळात माणसं कोट वापरायचे, कोट. आता कोट कुठं दिसत नाही. असं मनगटापर्यंत आणि खाली जवळजवळ गुडघ्यापर्यंत आणि उलनचं अशा प्रकारचं बनवलेलं त्याला कोट म्हणायचे. आनंद महाराज कोट वापरायचे आणि थोडा बेधक कला असल्यामुळे त्या कोट्याला आतून उवा व्हायच्या. ते आनंद महाराज ते कोट उलटा करायचे आणि नखाने उवा मारायचे. जवळच्या लोकांनी विनंती करायची, महाराज आमच्याकडे द्या, आम्ही मारतो, तुम्ही नका. तुम्ही जर मारलं तर तुम्हाला पाप लागेल, मी ब्रह्मनिष्ठ, मला पाप लागत नाही. दोघांमध्ये फरक असा. जीव दशा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण काही करा महाराज, आपल्या करण्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. उदाहरणार्थ आता एवढा समाज, भाविक समाज, आपण चिंतन ऐकण्याकरता आलात. कोणी गावातील असाल, कोणी परगावातील असाल. येत असताना आपल्या पायाखाली किंवा वाहनाखाली कितीतरी जंतू मेले असतील आणि त्या जंतू मरण्याचं जे पाप आहे त्याला म्हणतात अज्ञात पातक. ते अज्ञात पातक आपल्याला भोगावं लागतं. एवढंच नाही, इतका बारकावा आहे. मी आपल्या पुढे बोलतोय ना, बोलत असताना सुद्धा ओष्ठ्य वर्णाचा उच्चार केला की पाप लागतं. कशाला म्हणतात ओष्ठ्य? ओठावर ओठ आदळून जे उच्चार होतो त्याचं नाव ओष्ठ्य. प प ब भ म या अंतरातले जे काही सूक्ष्म जंतू आहे ओठावर ओठ आदळला की मरतात. जैन पंथामध्ये तेवढे तरी वाचवा म्हणून तोंडाला फडकं बांधतात. मी काय सांगतो, इतकं सूक्ष्म अवस्था आहे. स्वेच्छा, परेच्छा, अनिच्छा असे कर्म आपल्याकडनं घडतात महाराज. आणि त्या कर्माचा मोबदला आपल्याला पुढच्या काळामध्ये भोगावा लागतो. पण हे झाल्यानंतर कायमचं संपत नाही. त्याचा परिणाम जन्मावे मरावे, जन्मावे मरावे, खंडन केव्हा व्हावे नदरा शुद्धी. कधी स्त्रियांचा जन्म, कधी पुरुषाचा जन्म, कधी कुत्र्याचा जन्म, कधी गाढवाचा जन्म. 84 लक्ष योनी आपल्याला फिरावं लागतं. हे फिरणं फार दुःखाचं कारण आहे. आणि त्याच्यातून बाजूला येण्याकरता साधना आपल्याला संत मंडळी सांगतात, बाबा आपलं साध्य पहिल्यांदा ठरवा, कुठं जायचंय हे ठरवा. एक दृष्टांत सांगतो आपल्याला.
2 भिकारी होते भिकारी, आणि दोन्ही भिकारी शंकर सोसायटीचे सभासद होते. विद्यार्थी हसल्या, पण विद्यार्थी तुम्हाला त्याचा अर्थ माहित आहे. काय चमत्कार आहे महाराज. सगळा महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही हा शब्द वापरला की लोक हसतातच, कारण सगळ्यांना कळतंय शंकर सोसायटी म्हणजे गांजे ओढणारे. कुठून आणलाय अर्थ महाराज काही कळत नाही. पडली रूढी ती पडलीच. दोघे गांजा ओढणारे होते. भुसावळ सारखं रेल्वे जंक्शन स्टेशन, जिथून रेल्वे मुंबईला जाते, नागपूरला जाते. दोघे आले, एक गाडी प्लॅटफॉर्मला येऊन उभी राहिली. दोघे भिकारी एका डब्यात चढले, शेजारी शेजारी बसले. गाडी सुरू झाली. एकाने एकाला विचारलं, बाबाजी आपको कहाँ जाना है? तो बोले हमें मुंबई जाना है. अच्छा. ज्याला मुंबईला जायचं होतं त्याने दुसऱ्याला विचारलं, फिर आपको कहाँ जाना है? तो बोले हमें नागपूर जाना है. बसले ते एका गाडीत. नागपूर मुंबई विरुद्ध टोक. एक म्हणतो मला मुंबईला जायचं आणि एक म्हणतो मला नागपूरला जायचंय. समोरच्या माणसानं पाहिलं, डोळे लालबुंद आहेत, चालण्यात मेळ नाही, बोलण्यात मेळ नाही. ज्याच्यामध्ये नागपूरला जाणारा चुकलाय. सांगू आपण त्याला. ज्याला नागपूरला जायचं होतं त्याला सांगितलं, बाबाजी ये गाड़ी तो बम्बई जा रही है, नागपुर नहीं जाने वाली. आप ऐसा करो, अगले स्टेशन पे उतार लो. मुंबईला चालली आहे, पुढच्या स्टेशनवर उतरून घ्या. मग त्या बेकाराच्या लक्षात आलं, अच्छा 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 मुंबई जा रही है, हाँ उतारने की कोई जरूरत नहीं, उतरण्याची गरज नाही. क्यों? हमें नागपुर क्या है और मुंबई क्या है, कहीं भी जाकर भिकही मागना है. तसं सामान्य माणसाचं असं जीवन आहे महाराज. कुठल्या तरी जन्मात गेलो तरी संसाराच्या लाटाच खायच्या आहेत. पण जो विचारवान आहे, तेजी आहे, तो ठरवतो की मला ही दुर्दशा आयुष्यामध्ये संपवायची आहे. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, घेणे धन्यामी जन्मालो, आलो धन्यामी जन्मालो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो. आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी मनुष्य जन्माचं आयुष्य मिळाले, त्याचा वापर करायचा आहे आणि पदवी घ्यायची आहे. कोणती? सच्चिदानंद. सच्चिदानंद परमात्म्याचं स्वरूप आहे आणि त्या परमात्म्याशी एकरूप होण्याची पदवी म्हणजे सच्चिदानंद. ती घ्यायची आम्हाला. पण घेण्याकरता संत आपण स्वतः वागून आचरण करून आम्ही जगाला सांगतो. या दृष्टिकोनातून महाराज आपण या मार्गाने साधनेमध्ये कसे चाललो आहोत, आमच्या जीवनात कोणती साधना निवडली? अभंगाच्या पहिल्याच्या एक गावे विठोबाचे नाम, एक गावे विठोबाचे नाम.
विठोबाचे नाम एक गावे विठोबाचे नाम आणि कापे आणि कापे नाही आता नाही आता मोडलिया वाट सूक्ष्म दुष्ट सूक्ष्म मोडलिया वाट आणि गावे नाही आता आणि गावे नाही आता मोडलिया वाटा सूक्ष्म दुसर मोडलिया वाटा सूक्ष्म दुसर एक गावाई विठोबाचे आणि कापे काम नाही आणि कापे काम नाही आणि कापे काम नाही एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि गावे गाव आणि गावे आणि गावे सामुदायिक जीवनामध्ये अप्पर डिपर मारावं लागतं. समोरासमोर जर गाड्या आल्या काय करावं लागतं? अप्पर डिपर मारून तर धडका लागतं. चांगला गुण आहे तुमच्याकडे, अप्पर डिपर मारत. एक गावी आम्ही विठोबाचे नाम. महाराज म्हणतात आम्ही फक्त एकच भगवान परमात्म्याचं नामचिंतन गावं असा आमचा निश्चय आहे. आता ह्या अभंगाचा अंतरंग आपल्याला कळण्याकरता तुकाराम महाराजांची भूमिका आपल्याला कळाली पाहिजे. भूमिका कळाली की खूप काही कळतं. आपण काय करता याच्यावर अवलंबून आहे, कशा करता करता याच्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ एखादा डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या रोग्याचं अंग चिरतोय आणि एखादा गुंड एखाद्या श्रीमंताला लुबाडण्याकरता अंग चिरतो. अंग चिरणं सारखं आहे पण भूमिका सारखी नाही. डॉक्टरला पेशंटला वाचवायचंय आणि गुंडाला श्रीमंताला मारायचंय. क्रिया सारखी आहे पण हेतू वेगळा वेगळा आहे. भूमिका करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एक गंमत सांगतो आपल्याला. एक पती पत्नी जोडपं होतं. पती ऑफिसमध्ये कामाला, पत्नी घरकाम करत होती. ऑफिसची वेळ होती सकाळी 10 ते 5. एके दिवशी पत्नीने आपल्या पतीला फोन केला. वाजले होते 3. मालक लवकर घरी या. त्याने सांगितलं अगं 3 वाजलेत, मला 5 वाजेपर्यंत काम करावं लागतं ना, आता कसं येणार आहे? नाही नाही नाही, आज यावं लागतं म्हणजे यावं लागतं. रजा द्या नाही गैरहजेरी पडू द्या, पण यावंच लागतं. आज झालं काय असं? आपल्या घरी भांडणं लागली आहेत. असं कोणाची? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. कळालं का? हे कळण्याकरता हे जोडपं कोणत्या संस्कृतीचं हे कळावं लागेल, मग कळत. हे जोडपं पाश्चात्य संस्कृतीचं होतं. जगात 2 संस्कृती आहेत, एक पाश्चात्य संस्कृती आणि दुसरी पौर्वात्य संस्कृती. आपल्या भारत देशाची संस्कृती पौर्वात्य आहे. आपल्याकडे संस्काराला महत्व आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये कराराला महत्व आहे. ते लग्न लावत असताना किती वर्षापुरता असा करार असतो? आपल्याकडे आहे का करार? हो, त्यांना आश्चर्य वाटतं. या भारत देशामध्ये
एकदा लग्न लागल्यानंतर मरेपर्यंत पती पती राहतात कसे त्यांना माहीत नाही. आपली संस्कृती त्यागप्रधान आहे, परमात्म्याकडे घेऊन जाणारी संस्कृती आहे. एवढ्या करता आपली संस्कृती वेगळी आहे. पण हे जोडपं होतं पाश्चात्य संस्कृतीच. आणि फोन काय होता, तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. तुमची मुलं म्हणजे पतीचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरात होती. माझी मुलं, हिचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरातच होती. म्हणून तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. आता सगळ्यांना कळले का, भूमिका कळली. हे जोडपं पाश्चात्य संस्कृतीची भूमिका आहे. तसं महाराज जे बोलणार आहे त्यांची भूमिका काय आहे, ही भूमिका आम्ही शब्दात आहे. एक गावी आम्ही, हे आम्ही कोण, आम्ही हा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बहुवचनी शब्द आहे. काही वेळेला माणूस एखाद्याच्या घरी भेटीला जातो, हाक मारतो, भाऊसाहेब, हातून आवाज येतो, कोण आहे, आम्ही आलो असतो, एकटाच म्हणतो आम्ही आलो. मी आलो म्हणणं, पण स्वतःलाच मोठं समजून घ्यायची पद्धत असते. 10-5 माणसं असते तर आम्ही आलो म्हणणं योग्य आहे. पण एकटा माणूस आल्यानंतर आम्ही आलो कशाला म्हणायचंय. तुकोबरा एक गावी आम्ही म्हणतात, हे आम्ही कोण, त्या आम्ही शब्दाचा शोध आपल्याला घ्यावा लागतो. तुकोबरांच्याच भाषेत आपल्याला तो शोध मिळतो. आम्हा भाविकांची जाती एकविध जी श्रीपती, अलंकार युक्ते येते सर्व शकीची ना. जाणे माऊलीच्या कोणा, आमची जात आहे म्हणतात. जात कोणती आहे, भाविक ही जात आहे. आता वास्तविक खऱ्या अर्थानं जाती निर्मूलन वारकरी संप्रदायाने जे केलं तर शासन करू शकत नाही महाराज. शासन तर जातीवर आरक्षण ठेवतंय. आणि त्याच्यामुळे माझाही प्रश्न आहे, देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 76 वर्ष होऊन गेली आहे, जाती निर्मूलनाचा प्रयत्न चालू आहे. जाती वाढल्या का संपल्या, वाढल्यात म्हणावं. फक्त निर्मूलनाचं काम आपला संप्रदाय करतो. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. रामेश्वर भट्ट महाराज म्हणतात, वैष्णवांची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभपाक. एखादा वैष्णव आहे आमच्या जातीचा असं जर वर्णन केलं तर त्याला कुंभपाक नरकाला जावं लागतं. आपल्यामध्ये जाती हा प्रकार नाही. पण महाराज म्हणतात आमची जात आहे. त्याच्यामुळे असा विचार करावा लागतो की जात म्हणजे काय हो, त्याची व्याख्या काय आहे. त्याची व्याख्या विचारात घेत असताना आपल्याला अशी व्याख्या करावी लागते, जात तिलाच म्हणतात किती घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही, तीच जात. किती प्रयत्न करा जात नाही, ती जात. पण त्या जातीमध्ये सुद्धा एक फार महत्वाचं शास्त्रांनी चिंतन मांडलंय. हो, कशाला म्हणतात जात, एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम जाती. एक धर्म अनेकांच्या ठिकाणी समानपणाने नांदू लागला की त्याला म्हणतात जात. आता उदाहरणार्थ आपल्या कीर्तनात 4 जाती आहेत. पहिली जात आहे टाळकऱ्यांची, दुसरी जात आहे पखवाज वाजवणाऱ्याची, तिसरी जात आहे श्रोत्याची, आणि चौथी जात आहे वक्त्याची. किती झाले, त्या 4 जातीनं आपलं आपलं काम केलं तरच कीर्तन होतं, नाही तर होत नाही. प्रमाण सुटल्यानंतर उचलण्याची जबाबदारी कोणत्या जातीची आहे. आता वाईट वाटायचं नाही जाती म्हटल्यावर. टाळकऱ्यांच्या जातीचं काय काम आहे, प्रमाण उचलायचं. या दोघांच्या जातीचं काय काम आहे, सगळ्यांना एका तालात घेऊन चालण्याची जबाबदारी कोणाची आहे, पखवाज वाजवण्याची. हे नसू द्या, हे सगळे पोळ्याच्या बैलाच्या गळ्यातल्या घंट्या कशा वाजतात, खळा 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 खळा, एका तालात चालणारच नाही. त्यांची जबाबदारी. 2 जाती झाल्या. आता तिसरी जात आहे श्रोत्यांची. श्रोत्यांच्या जातीनं काय करायचं, अजिबात झोपी नाही जायचं, लक्ष देऊन ऐकायचं आणि लक्षात ठेवून जीवनात उतरण्याचा प्रयत्न करायचा. किती जाती झाल्या, आता राहिली वक्त्याची जात. वक्त्यानं काय करायचं, वेदशास्त्र आणि संत यांच्या वचनाच्या आधारानं
सर्वांची मन शब्दाच्या हातात घेऊन परमात्म्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न कोणी करायचा? कीर्तनकारांनी करायचा. पानचट विनोद समाजाच्या वेळेचा खाना खराबा कीर्तनकाराने करू नये. जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कसं तुकोबारा म्हणतात, कोण आहे तुम्ही? आम्हा भाविकांची जाती. आम्ही भाविक आहोत. भाव प्रधानता, कर्म प्रधानता, संयम प्रधानता, विचार प्रधानता आणि भाव प्रधानता अशी 4 प्रकारे आम्ही भाविक आहोत. आणि आमची भावना वेद शास्त्र आणि संत यांच्यावर आहे. वेद मार्गे मुनी गेले, त्याचे मार्गे चालले. वेद मार्गावर आहे. पाहिले पुराणे, धांडोळिले दर्शने, त्याचा आम्ही अभ्यास केलाय. आणि मार्गी बहुत याच गेले साधू संत. त्याच्यामुळे आम्ही संत, वेद आणि शास्त्र यांच्या रस्त्याने चालणारे आहोत. असे आम्ही आहोत. आम्ही साधना काय करतो? एक गावी आम्ही विठोबाचे नाम. आमच्याला एकच माहित आहे, भगवान परमात्म्याचं जे काही नाव आहे ते नाव आम्ही गाणं. घेणं वेगळं आणि गाणं वेगळं. गाणं म्हटलं की स्वर आला, ताल आला, राग आला, सगळ्यांचं एकत्रीकरण आलं. घेणं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची. आधी घे रे राम नाम, सामाबरी हा उत्तम, नाही तरी यमदात खातो करकरा. हो, आपल्या आपल्या वृत्तीनं घरी जरी गेलो, रस्त्याने चालू, कीर्तन संपलंय, भगवंताचं नामचिंतन करत करत चालत, हे घेणं आहे. पण कीर्तनामध्ये मात्र गाणं आहे. आणि त्या गाण्याचा प्रकार असा आहे, या गाण्यातून नाद ब्रह्माची उत्पत्ती होती. नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म या दोघांचं ऐक्य झालं की मग जो आनंद प्राप्त होतो हे सामाजिक साधन आहे. महाराज त्याच्याकरता म्हणतात, एक गावी आम्ही विठोबाचे नाम. विठोबाचं विठ्ठल नाम असेल, ओम विश्वम विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत प्रभू विष्णू सहस्रनाम असेल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल गोविंद गोविंद, हे भगवंताचे जे नाम आहेत त्या नामाला आम्ही गायन करणार. अनेकापे काम नाही आता. आम्हाला आता दुसऱ्या साधनाची गरज राहिलेली नाही. कारण नामचिंतन ही साधना अशी आहे की सगळ्या गोष्टी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने मिळतात. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या काय नव्हे केले. काय नव्हे केले. चिंते ता विठ्ठले, एका चिंते ता विठ्ठले. साधनाची साध, सर्व साधनाची साध, एका चिंते ता विठ्ठले. एका चिंतेता विठ्ठले. सर्व साधनाचे सारा, सर्व साधनाचे परमात्म्याच्या नामाचे चिंतन केल्यानंतर जगातल्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. रिद्धी सिद्धी प्राप्त होतात. ब्रह्मज्ञान तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तम येन मामुपयान्ति ते. ब्रह्मज्ञान भगवंताच्या नामचिंतनाने होतं. आणि परमात्म्याचं शुद्ध प्रेम भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त. मार्गे चालता पाऊला पाऊली, चिंतावे माऊली पांडुरंग, सर्व सुख लागे घेऊन या पाठी, आवडीचा कंठी रस होते. जगातल्या सगळ्या गोष्टीचं यश प्राप्त होण्याचं साधन भगवंताचं नामचिंतन आहे. फक्त
काही थोडं वेगळं वेगळं करायचं असेल त्याच्यात विशेष नाम आणि सामान्य नाम दोन वेगळे आहेत. आता उदाहरणार्थ आपण रस्त्याने चाललो आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत जर चाललो तर राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. प्रत्येक पावलाघरी राम 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 श्रद्धेने निष्ठेने घेत जावं. महाराजांचं म्हणणं एक यज्ञ होतो. त्याच्यामुळे काही नामाचं असं वेगळं सामर्थ्य आहे. आपले आजारी पडलात आणि आजारी पडल्यानंतर भगवान परमात्म्याचे 3 नामाचे एकत्रीकरण आहे. ते 3 नामं घ्यावी, औषधामध्ये शक्ती प्राप्त होते. अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजम नश्यन्ति सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम. अच्युता व्यासांचा श्लोक आहे हा. अच्युतानंत गोविंद नामाचा जप करत करत औषध घ्यावं. त्याच्या शक्ती येते औषधात. कदाचित आपल्या राशीवर एखादा ग्रह आला असेल, तो ग्रह पीडा देतोय. जसं काहीच्या राशीला शनी येतो, शनी, आणि शनी जर राशीला आला 7.5 वर्ष तो सुख देत नाही, बाजूला जात नाही. पण आपल्याकडे म्हणे 7.5 लागली म्हणतात. 7.5 म्हणजे शनी ग्रह आपल्या राशीवर आला, पण आपलंच प्रारब्ध मागचं मत तो दुःख देतो. पण त्याची पीडा कमी होण्याकरता एकादश स्थानी तू गोविंदे किम कुर्वन्ति नवग्रहा. सतत गोविंद नामाचं जे चिंतन असलं तर आपला राशीवर आलेला ग्रह काही करू शकत नाही मला, तो शांत होतो. आपण प्रवास करू लागलो. प्रवास करत असताना प्रारंभाला नारायण हरी नामाचा जप करावा. शक्यतो रस्त्यात अडथळे येत नाहीत, अपघात होत नाहीत, आणि झाले तरी आपल्याला धक्का लागत नाही. माझा मोठेपणा सांगत नाही. आता नारदाची गादी आहे, खोटं सांगायचं तर कारणच नाही. 55 वर्ष झाले मी प्रवासी जीवनात. महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, रोज कमीत कमी 400 ते 500 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि आतापर्यंत आमच्या गाडीचे 9 अपघात झाले. किती? 9 अपघात. म्हणून मी गमतीने म्हणत असतो, मी अपघात महामंडळाचा अध्यक्ष आहे. इतके अपघात कोणाशी झाले नाही. 9 अपघात. घोड नदी शिरूर, पुणे जिल्हा. पहाटेची वेळ. आमच्या ड्रायव्हरची चूक, समोरून येणाऱ्या कंटेनरच्या तोंडावर जाऊन आदळला. स्टेरिंग त्याच्या छातीत गेलं, फासळ्या तुटल्या, कपाळ फुटलं, माशासारखा तळमळत होता. कसं तरी एका माणसाला फोन करून गाडी बोलावली आणि दवाखान्यात नेऊन दाखवल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं धोक्याच्या बाहेर काळजी करू नका. पण मला मात्र पायात काटा टोचला इतकं सुद्धा झालं नाही. का? भगवंताच्या नारायण नामाचा जप आहे महाराज. याच्या पुढचं तुम्हाला पटणार नाही. आमचे चालक एकदा ढोकवून आम्ही आमच्या गावाकडे चाललो होतो. 15 किलोमीटर आमचा तालुका. यांना झोप येऊ लागली. मला म्हणे दादा मला झोप येऊ लागली, गाडी घेता का? म्हटलं घेतो गाडी. याला झोपवलं, गाडी घेतली. स्विफ्ट डिझायर गाडी होती त्यावेळेला. आमचा तालुका येईपर्यंत सावध होतो पूर्ण. शिवाजी महाराजांचा पुतळा डावीकडे वळालं की 4 किलोमीटर आमचं गाव. फक्त डावीकडे वळालेलो कळालं. लागली झोप लागली. गाडी चालू. पाहता पाहता आमचं गाव मागं राहिलं. पुढचं गाव अंदोरा नाव आहे त्याचं. त्या अंदोरा नावाच्या गावाच्या स्टेशनवर यायला काय भगवंताची लीला महाराज. खोटं बोलायचं कारण नाही. ॲक्सिलेटरचा पाय घसरला आणि ब्रेक पॅडलवर पडला. झटका बसला. झटका बसला की मग जागा झालो. हे जागा झालं. काच खाली घेतलं म्हणजे अंदोरा आले. आपलं गाव मागं राहिले 9 किलोमीटर. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे खरे काळाचा निघणारे. तेथे खळे काळाचा निघणारे. नारायण हरी उच्चार तेथे खळे काळाचा निघणारे. तेथे खळे काळाचा
सगळ्या गोष्टी भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होतात। अनेकापे काम नाही आता। महाराजांना प्रश्न केला, महाराज वेद आणि शास्त्राने काही उपाय सांगितले ना, त्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? तुम्ही काय केलं? अभंगाचे दुसरे मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडनी आवाडा सूक्ष्म दुस्तर मोडनिया वाटा मोडनी आवाडा सूक्ष्म दुस्तर मोडनी आवाडा सूक्ष्म दुस्तर मोडनी आवाडा सूक्ष्म दुस्तर मोडनी आवाडा सूक्ष्म दुस्तर मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडनिया वाटा सूक्ष्म भगवंताकडे जाण्याच्या, पण त्या वाटाच्या बाबतीमध्ये वाटा आम्ही मोडल्या. कोणत्या वाटा मोडल्या? सूक्ष्म आणि दुस्तर. कर्माची वाट सूक्ष्म आहे. कर्म करत असताना इतकं सावधान राहावं लागतं मला. ब्राह्मणाने 24 नामाची संध्या करायची आणि क्षत्रिय वैश्याने 3 नामाची संध्या करायची. संध्या करत असताना ज्या पाण्यातून आपल्याला संध्या करायची त्याच्यात बोट नाही बुडवायचं. पाण्यात बोट बुडलं की ते अपवित्र होत असतं. कल्पना करा, एखाद्या वेळेला गंगेच्या तीरावर आपण आहोत आणि शौच विधी करता पाणी न्यायचं, दुसरं पाणी नाही, गंगेचंच पाणी न्यावं का? त्याला एक काम करावं लागतं. त्या गंगेच्या पाण्यात असं बोट बुडवायचं, हुंगायचं.
म्हणजे त्याचं गंगेपणाचं जे सामर्थ्य ते बाजूला जातं आणि ते वापरतायत. सांगण्याचा माझा मुद्दा हे वेदानेच मार्ग आहेत ना, सूक्ष्म मार्ग वेदाने सांगितलाय. संध्या करत असताना, आचमन करत असताना नाथ महाराज सांगतात, हातामध्ये एवढंच पाणी घ्यायचं की ज्या पाण्यात उडीद भिजल एवढंच पाणी घ्यायचं. अधिक जर घेतलं तर दारू पिण्याचा दोष लागतो. किती अवघड आहे. कर्ममार्ग अत्यंत कठीण आहे. व्रीहीन आवाहनती वेहीन बदनाती. यज्ञामध्ये जी आहुती देण्याकरता जे अक्षदा असतात त्या मशनीतून काढलेल्या नसतात, ते उखळ असतं आणि ते मुसळानं बडवत असताना मंत्र म्हणून ते साळी काढावं लागतं आणि त्याच अशा प्रकारचे अक्षदाची आहुती देता येते, दुसऱ्या देता येत नाही. बारकावाय मार. मंत्रोहीन स्वरतो वर्णत्वा. मंत्र उच्चारण करत असताना स्वर जरी बदलला किंवा एखादा काना मात्रा जर बदलला तर परिणाम वेगळा होतो. अत्यंत सूक्ष्म मार्ग येतो. दुस्तर म्हणजे कठीण आहे. कोणता मार्ग कठीण आहे? क्लेशोदिकतरस्तेषां अव्यक्ता सप्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. योग मार्ग हा दुस्तर आहे. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. नरहरी चिंतने अहर्निशी मुक्तिस्थान. जे या मार्गाचा प्रयत्न करतात ना, कुठेतरी एखाद्याला धोका होता. आमचे गुरुनाम गुरु स्वानंद सुनायशी सद्गुरू जोग महाराज हे पुण्यातले पैलवान, एवढे मोठे पैलवान होते की त्यांच्या तोडीला आपल्या महाराष्ट्रात पैलवान नव्हता. त्यांच्या काळात सदाशिव पेठेमध्ये 2 रेड्याची झुंज लागली होती. त्यांचे थोरले भाऊ पांडुबा जोग ते पैलवान, विष्णू महाराज जोग आमचे गुरुवर्य हेही पैलवान. आणि पोलीस ठाण्यानं ठरवलं दोन्ही रेड्याला बंदुकीनं मारायचं. यांना कळल्यानंतर ते गेले पोलीस ठाण्यात, सांगितलं जबाबदार आम्ही आहोत, अजिबात नाही मारायचं त्या प्राण्याला. दोघे भाऊ गेले आणि एकानं एका रेड्याच्या शिंगाला दुसऱ्यानं दुसऱ्या रेड्याच्या शिंगाला पक्क धरलं आणि विरुद्ध दिशेला ओढून घेऊन गेले. काय ताकद असेल महाराज? रेड्याची झुंज सोडवण्याची ताकद. आपल्या महाराष्ट्रात त्यांच्या तोडीचा पहिलवान नव्हता. एकदा पंजाबचा पहिलवान आला होता आणि त्याच्याबरोबर कुस्ती होती. एका झटक्यात त्याला चित केला आणि सद्गुरू जोग महाराजांना मिरवायला लागले. मिरवत असताना नगर जिल्ह्यामध्ये सरळ बेट आहे. त्या सरळ बेटचे एक महान योगी गंगागीर बाबा जवळ आल्यानंतर ते म्हटले, काय मिरवता याला? मी नाही समजणार पहिलवान. जोग महाराजांचं लक्ष गेलं. काय म्हणता महाराज? मी खरा पहिलवान नाही समजणार. का बरं? अरे अजून एक जगातला पहिलवान राहिलाय आणि तो पहिलवान जर लोळलास मग खरा पहिलवान समजेल. महाराज कोणता पहिलवान? काळ. सगळ्या जगाला लोळवतो काळ, त्याला जर तू लोळवलंस तर मग खरा पहिलवान समजेल. सोडली पहिलवानकी. राहुरी तालुक्यामध्ये एक योगी होते आणि त्यांच्या सहवासात साधना करायला लागली योगाची. करता करता काही चूक झाली आणि नाडीची ठोकी कमी पडायला लागली. आयुष्य आटोक्यात आलं. आता अशा वेळा काय करणार? ग्रंथराज ज्ञानेश्वरी घेतली आणि आळंदीला आजान वृक्षाच्या खाली पारायण करायला सुरुवात केली. ज्ञानोबाराने प्रार्थना केली, माऊली उरले ते हरी तुम्हाला समर्पण, शिल्लक राहिले आयुष्य तुम्हाला. प्रत्यक्षात ज्ञानोबरा प्रगट झाली. डोक्यावर हात ठेवला, सांगितलं काळजी करू नको, वारकरी संप्रदायाचा प्रचार कर. आणि मग सद्गुरू जोग महाराज प्रचार करू लागले. आज आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी उघडतो, हे सद्गुरू जोग महाराजांची कृपा आहे. त्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी आपण पूज्य मानत होतो, पाठीवर वाहत होतो, कुंकू लावून अक्षदा टाकून पूजा करत होतो, फुलं वाहत होतो. का? आईला उघडायचं नाही. ज्ञानेश्वरीला आई समजत होतो, उघडायचं नाही. पण जोग महाराज सांगितलं, वेड्या हो, आईला उघडं केल्याशिवाय तिचं अमृत कसं प्यायला मिळेल? आणि सद्गुरू जोग महाराजांनी मग ज्ञानेश्वरी उघडून लोकाला अर्थ सांगितले. मला हे सांगायचं आहे, योग मार्गामध्ये कठीण आहे. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. अंबाजोगाईजवळ एक सनगाव गाव आहे
आणि त्या सनगावला एक ज्ञानेश्वर माऊली योग साधना करत होते. योग साधना करता करता चूक झाली आणि पोट फुगलं, त्याच्यातच जावं लागलं. थोडक्यात सांगायचं, क्लेशोधिकतरस्ते श्याम अव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्त आहे दुःखम देहवत भिरवाप्यते. योग मार्ग कठीण आहे, कर्म मार्ग सूक्ष्म आहे, आणि अशा मार्गाला तुकोबा म्हणतात आम्ही मोडले हे मार्ग. महाराज ते वेदानुमोदित मार्ग आहेत आणि तुम्ही वेदानुमोदित चालताय, मोडायचे कशा करता? मोडणे याचा अर्थ त्याच्या विरोधात नाही, त्याचा नाश करणं नाही. मग त्याच्याकरता भक्ती मार्ग वाढवला. भक्ती मार्ग वाढवला हे इतर मार्ग मोडल्यासारखं आहे. एक दृष्टांत आहे, बिरबल बादशाहच्या गोष्टीमध्ये एक दृष्टांत आहे. बिरबल फार हुशार, समयसूचक, कोणत्याही प्रसंगाला योग्य अशा प्रकारचं उत्तर द्यायचं. आणि त्याच्याकरता बिरबलचा मुलगा बोलवला बादशाहाने. त्याला विचारलं, बाळ शिकलास का? थोडं बहुत शिकलो. थोडं तरी म्हण, नाहीतर बहुत तरी म्हण. ते इतकं हुशार होतं, सरकार माझ्यापेक्षा जे विद्वान आहेत त्याच्यापेक्षा थोडा आहे, आणि माझ्यापेक्षा जे अज्ञानी आहेत त्यांच्यापेक्षा फार आहे, म्हणून थोडा फार. मग त्याची परीक्षा पाहण्याकरता एक कागद आणवला आणि कागदावर एक पेन्सिल रेग ओढली. सांगितलं या रेगेला स्पर्श न करताना रेग लहान करायची. कशी करायची? तो हुशारच होता. त्याने पेन्सिलचं टोक मोठं केलं आणि त्या रेगेजवळ आपली मोठी रेग ओढली, आपोआपच ती लहान झाली. तसं बाकीच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा विचार न करताना आपला मार्ग वाढवायचा, आपण पुढे जायचं. त्याचा परिणाम मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. तसं राज्याची स्वारी एखाद्या मार्गाने चालावी. आता आपल्या अलीकडे त्याला नॅशनल हायवे म्हणतो आपण. त्याच्यात कोणी चालत नाही, काही अडचण नाही. आता आपल्या महाराष्ट्रातले रस्ते खूप सुधारले महाराज. आम्ही प्रवासात नेहमी 100 स्पीडनं गाडी सहज चालते. आता नॅशनल हायवे. तसा भक्ती मार्ग आम्ही इतका बनवला, याच्यात कुठलाही धोका ठेवला नाही. कोणी या या रे या रे लहान थोरा याती भलत्या नारे नरा हे करावा विचार नलगे यारे लहान थोरा याती भलत्या नारे नरा करावा विचार नलगे कोणी या, लहान या थोर या, नारी या नर या, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरिनामे. याच्याकरता महाराज म्हणतात बाकीच्या रस्त्याचा आम्ही विचार केला नाही, फक्त हा आमचा रस्ता जो भक्ती मार्ग तो वाढवला. आणि तो वाढवत असताना सगळ्याला आनंद देण्याकरता आम्ही काही गोष्टी स्वीकारल्या. त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा लावणी मृदांग श्रुती टाळ घोष लावणी मृदांग श्रुती टाळ घोष केला राज्यभार देव ब्रह्मरस आवडीने देव ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुसरा मोडून या वाटा सूक्ष्म दुसरा
मिनिटं शिल्लक आहेत, त्याच्यामुळे मधली चाल आपण थांबू. वेळेनुसार कार्यक्रमात बदल करण्यात येईल, त्याचा वापर कुठं करायचा. तेव्हा लावणी मृदंग श्रुती टाळघोष शिव ब्रह्मरसावणी. लावणी म्हणजे एका स्वरात, मृदंग श्रुती म्हणजे विना, टाळ आणि भगवंताच्या नामाचा जय जयकार घोष, या माध्यमातून परमात्म्याचा आनंद आम्ही भोगू. मृदंग हे तिन्ही वाद्य पुल्लिंगी आहेत. तो मृदंग, तो विना, तो टाळ, तिन्ही सत्वगुणी आहेत. काही रजोगुणी वाद्य आहेत, काही तमोगुणी वाद्य आहेत. हे तिन्ही सत्वगुणी वाद्य आहेत. आणि याच्यातून निघणारा जो स्वर आहे, तो स्वर माणसाच्या अंतःकरणातला सत्वगुण वाढतो. म्हणून मृदंगातून सत्वगुण वाढण्याची ताकद आहे. मात्र मृदंग शास्त्रोक्त वाजवला पाहिजे. तुम्हीच वाजवता शास्त्रोक्तच, पण खऱ्या मृदंगाच्या शास्त्रामध्ये चाटही नाही, गुपकी नाही, शुद्ध मृदंग. आणि मृदंगामध्ये फक्त 4च अक्षर आहेत. धा ता दिन ना, संपला मृदंग. 4च अक्षरात. आणि त्या लाईन मधून मृदंग जर वाजवला तर केवढा बदल होतो. एक प्रसंग सांगतो. आमचे चुलते वैकुंठवाशी पद्मश्री शंकर बापू आपेगावकर, त्यांच्या गुरुचं नाव मक्खनजी भैया, आणि मक्खनजी भैयांच्या गुरुचं नाव कुदो सिंग. मध्य प्रदेशमध्ये एका संस्थानिकाच्या दरबारात मृदंग वाजवण्याकरता होते. आणि त्याच्या ध्वनी लहरी दरबारामध्ये वाजवल्या की सत्वगुण निर्माण होऊन वातावरण चांगलं निर्माण होऊन सकाळ सकाळ 1 तासभर मृदंग वाजवायचं एवढंच काम जहागिरी दिली होती. एकदा दुपारचा दरबार भरलेला होता आणि राजाने कोदो सिंगांना फरमावलं, हमें पखाव सुनाव. पखवाज ऐकव मला. कलाकार लहरी असतात, कंसात वारकरी कलाकार सोडून. कोदो सिंगांनी सांगितलं, राजा तुला ऐकण्याची इच्छा आहे पण मला वाजवण्याची नाही, नाही वाजवणार. भर दरबारामध्ये अपमान. 3 अशा गोष्टी आहेत. आज्ञाभंगो नरेंद्राणाम, राजाचा आज्ञेचा भंग करणं, शस्त्र वाचून राजाचा वध आहे. विप्राणामान खंडनम, विद्वान माणसाचा भर सभेमध्ये अपमान करणं, शस्त्र वाचून त्याचा वध आहे. प्रत्यक्ष याच नारीनाम अशस्त्र वध मुच्यते, पत्नीचा कायमचा त्याग करणं, शस्त्र वाचून वध आहे तिचा. एवढा अपमान झाला. राजा रागावला, सांगितलं कलाकार उन्मत्त झालाय, याला उन्मत्त हत्येच्या पायाखाली मृत्यूदंड द्या. कोदो सिंगांनी सांगितलं, राजा नाही घाबरणार, तू राजा आणि मी कलाकार आहे, नाही माग सरकणार. दिवस नेमला. एका हत्तीला दारू पाजली, मोठं मैदान, आणि त्या मैदानामध्ये कोदो सिंगांना बसवलं. राजाने एक आसन आणून, सिंहासन आणून तोही बसला. शेवटी कोदो सिंगांनी सांगितलं, राजे तुम्ही आता मला मृत्यूदंड देताय, पण मृत्यूदंड देत असताना शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते. अजूनही फाशी तशी देता येत नाही. ज्यांना फाशी शिक्षा झाली ना तशी नाही देतात, शेवटची इच्छा पूर्ण द्यावी लागते. माझी शेवटची इच्छा विचारा. राजाने विचारलं, काय शेवटची इच्छा? काही नाही, एकदा मृदंग आणा, एकदा वाजू द्या, झालो मरायला मोकळा. मृदंग आणला, बाया लावला. ज्या माहुताने हत्ती पकडला होता त्याला सांगितलं, सोड रे तो हत्ती. हत्ती सोडल्यानंतर किंचाळत मारण्याकरता निघाला आणि कोदो सिंगांनी गजझंपा वाजवायला सुरुवात केली. येतो का तुम्हाला गजझंपा? विशिष्ट प्रकारची त्याची अक्षर आहेत आणि हत्तीसारखी चाल असते. हत्ती जसा झुलत चालतो तसा तो चाल झुलत आहे. त्या हत्तीच्या कानावर जसे ते मृदंगाचे आवाज पडायला लागले तसं त्याच्या मनातला तमोगुण उतरत जवळ आल्यानंतर हत्तीने मृदंगावर सोंड टेकवली आणि हत्तीला समाधी लागली. राजाने तोंडात बोट घातलं, बाप रे बाप, काय ताकद आहे. मी माझ्या लहरीमध्ये एवढ्या कलाकाराचा नाश करत होतो. सांगितलं सेवकाला, तो हत्ती बाजूला करा रे. आणि कोदो सिंगाला क्षमा मागितली, चुकलं माझ्याकडनं, मला माफ करा. कोदो सिंगाने सांगितलं, राजा क्षमा करण्याचं कारण नाही,
तुझ्या दरबारातलं मीठ खाल्लंय, आमच्या मृदंगात काय ताकद आहे ते तुला दाखवली, आता तुझ्या दरबारात राहत नाही, निघाले दुसऱ्या राज्यात गेले. दृष्टांत संपला. एक मृदंग हत्तीला सुद्धा सत्वगुणामध्ये आणतो. आमचा विनाय याच्या जर एकांतामध्ये झनत्कार करून जर सूर ऐकले, आपल्या अविकसित हृदयाच्या नाड्या विकसित होण्याची ताकद विण्यामध्ये आहे. आणि टाळामध्ये अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत नृत्यसाळ, अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपाळुगा. अशा माध्यमातून आम्ही शिव ब्रह्मरस आवडीने प्रेमाने हा आनंद भोगतो आम्ही. आणि नुसतं आनंद नाही, आमच्या जीवनामध्ये किंवा कोणी असो या मार्गाने आला की त्याला फार मोठा फायदा होतो. तो फायदा अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे महा पातके पतित, तुका म्हणे महा पातके पतित, म्हणे महा होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे. ओढून या वाटा सूक्ष्म दुस्तर, ओढून या वाटा
केला राज्यभार झाले ऐसा केला राज्यभार झाले ऐसा ओढून या वाटा ओढून या वाटा तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हिळा मात्री. साल म्हणत असताना द्रुपदाचं तुम्ही उत्तरार्ध म्हटलात. मला असं शेवटची चाल उरकून घेतली. तुम्हारी मन की बात मैंने पैशानी. तुका म्हणे महापातकी पती, जगात मोठे पाप करणारी असतील पण त्यांनी जर साधना केली तर ती होती जीवनमुक्त हिळा मात्र. जीवनमुक्त अवस्थेपर्यंत जाऊ शकतात. महापापी कोण? 5 प्रकार आहेत महापापाचे. ब्रह्महत्या, सुरापानम, स्थेयम, गुर्वांगनागम, महंती पातकान्याहूत, संसर्ग शापितैसह. ही मोठी पाप आहेत. चिल्लर पाप तर भरपूर आहेत, तो भाग वेगळा आहे. पण सगळ्यात मोठी पाप ब्रह्महत्या आहे. एखाद्या स्त्रीचा वध करणं, लहान बालकाचा वध करणं, एखाद्या साधूचा वध करणं, ब्राह्मणाचा वध करणं ब्रह्महत्या आहे. सुरापानम, दारू पिणं महापाप आहे. स्थेयम, चोरी करणं, अलीकडच्या काळात त्याला भ्रष्टाचार म्हणतात. चोरी करणं महापाप आहे. गुर्वांगनागमा, व्यभिचार कर्म करणं महापाप आहे. आणि हे 4 महापाप करणाऱ्या माणसाची जो संगती करतो तोही महापापी आहे. संसर्गै शापितैस, असे जे महापाप आहेत त्या महापापाचा फार मोठा दुःखाचा परिणाम भोगावा लागतो. पण भगवंताच्या भक्तीच्या द्वारे आम्ही जो मार्ग सांगितला त्या मार्गाचा परिणाम तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हिळा मात्रे. ते बंधनाच्या बाहेर जातात, परमात्मा स्वरूप बनतात. त्याचं कारण आमची जी साधना आहे आणि ती साधना इतकी श्रेष्ठ आहे, सोपी आहे. सोपी आहे. तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय. अशी सोपी साधना भगवंताचं नामचिंतन, आणि त्या नामचिंतनाच्या माध्यमातून आम्ही परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत पोचतो. पण पोचत असताना ही सामाजिक साधना आहे. 2 साधना आहेत. एकांतिक साधना, दुसरी सामाजिक साधना आहे. एकट्याने परमात्म्याचं नामचिंतन करावं, पण ते करणं थोडं कठीण आहे. कारण का? विक्षेप प्राप्त होतं. आपलं मन थांबत नाही महाराज. त्याच्यात भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, भावी प्रतिबंध, 3 प्रकारचे प्रतिबंध असतात. त्याच्यामुळे मन लागत नाही तिथे. पण सगळ्यामध्ये आपण आता कल्पना करा, 2 तास झाले आपले, 11 वाजून गेले, पण आपण स्थिर का आहोत? एक लिया भावबळे कै सापडे तो काळे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसी. याच्याकरता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मिळविली मांदी वैष्णवांची, आणि वैष्णव एकत्र करून आणि तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदे अशी जी साधना आहे, त्या साधनेचा परिणाम होती जीवनमुक्त हिळा मात्री. मोडोन्या वाटा सूक्ष्मदस्तर केला राज्यभार चाले ऐसा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज जगद्गुरु तुकोबर आपली जी साधना सांगतात त्याच साधनेचा अवलंब आपण उमरगेकर मंडळी
16 वर्ष पूर्ण होणे आणि 17 वर्षाची वाटचाल आपली चालू आहे. आपल्याला निमंत्रण फोनवरच आलं म्हणालं होतं. काय ना आडनाव त्यांचं? जाधव महाराज. निमंत्रण आलं त्याप्रमाणे येण्याचा आम्ही प्रयत्न केला. गेली 2 तास आपण सर्वांनी शांतता धारण केली आणि आल्यापासून मला फार कौतुक वाटतं या लाईन्स. इतके लहान लहान आहेत आणि टाळ ताल भजन करतात. हे मनाने करत नाहीत, यांना कोणीतरी शिकवलंय. आणि जे शिकवलेले महाराज समाधान महाराज, मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आज आपल्या देशाला याची गरज आहे. कोणती? चांगले संस्कार लावण्याची गरज आहे. एका काळात आपल्या देशाची उंची, जगातल्या माणसाने आपल्या देशात यावं आणि अध्यात्माचे धडे घ्यावेत, एवढी मोठी उंची असताना मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आणि आपली संस्कृती खाली आली आहे. बातम्या वाचा, ऐका, नको नको ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण. कुठे चाललाय देश? कोण सावरील याला? कोणावर जबाबदारी आहे? ही सगळी जबाबदारी आपल्यावर आहे. आपण सध्या उपस्थित सगळे सतुगुणी आहात, पण आपल्यावर एक जबाबदारी आहे. पुढची पिढी मात्र चांगल्या संस्काराने बनवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठिता. ती आई, तो बाप आपल्या मुलाला चांगलं वळण जर लावलं नाही तर तो आई बाप नाही आहेत, ते शत्रू आहेत त्याचे. एक मुलगा शाळेत जायचा, शेजारच्या मुलाची पेन्सिल गुपचूप आपल्या पिशवीत टाकायचा. घरी येऊन आईला दाखवायचं, आई बघ. आईनं काही नाही म्हणायचं, त्याला बरं वाटायचं. पेन्सिल चोलता चोलता पेन, वह्या, पुस्तकं चोऱ्या करू लागला. लहानाचा मोठा होता होता सवय लागली चोरी करायची. एक फार मोठी चोरी केली आणि त्या चोरीमध्ये त्याच्याकडे खून पडला. त्याचा परिणाम त्याला फाशीची शिक्षा झाली. फाशीची शिक्षा देत असताना शेवटची इच्छा विचारतात, बाबा काय पाहिजे आता तुला शेवटचं? काही नाही म्हटलं, माझ्या घरी घेऊन जा, माझ्या आईचं मला दर्शन घेऊ द्या आणि मग फाशी द्या. काय भाविक आहे, मातृदेवो भव. केवढी भावना चांगली आहे. चांगल्या बेड्या घालून त्याला त्याच्या घरी नेला. आई उभी होती. उभी असणाऱ्या आईचं दर्शन घेण्याकरता खाली जो वाकला, आईच्या पायाचा अंगठा दातात धरून काढकन फोडला. भळभळ रक्त व्हायला, आई रडायला लागली. पोलीस धुपटायला लागले, मूर्खा, फाशीला जायचंय आणि आईचं दर्शन घ्यायचं म्हटलं आणि पायाचा अंगठा फोडलास. केलं ते बरोबर केलं. आज मला फाशीला जाण्याची वेळ आली आहे ईशामुळे. लहानपणापासून हिनं जर मला चांगले संस्कार लावले असते तर मला फाशीला जाण्याची वेळ आली नसती, म्हणून मी अंगठा फोडलाय. माता भगिनीवर जबाबदारी आहे. 4-5 वर्ष झाल्यानंतर मुलाला शाळेत जरी जात असला ते रविवारी, प्रत्येक रविवारी एक हरिपाठाचा अभंग जर पाठ करून घेतला तर हरिपाठ किती दिवसात पाठ होईल? 27 रविवारामध्ये हरिपाठ पाठ होऊन जाईल आणि ती शिदोरी आयुष्यभर त्याला कामाला येईल. म्हणून आपल्या पाल्याला चांगले संस्कार लावा, शिक्षणही द्या आणि संस्कार चांगले लावा. कोवळे झाड वाकवावे तसे वागते आणि मोठं झाल्यानंतर वाकवण्याचा प्रयत्न केला तर मोडते पण वाकत नाही. त्याच्याकरता कौमारे दाचरित प्राज्ञो धर्मान भागवतानी लहानपणातच संस्कार लावण्याची गरज आहे. आणि ते संस्कार कदाचित आपल्या भागामध्ये एखादी संस्कार शिक्षण संस्था असेल नसेल. आमच्या आळंदीच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची एक उपशाखा श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी 10 वर्षापासून कार्यरत आहे. सध्या अशी 150 मुलं आहेत. आळंदीच्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे, शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, सरकारचं अनुदान नाही आणि संस्था मागतही नाही. भाविकांच्या देणगीवर संस्था व्यवस्थित चालू आहे. घेत असताना आम्ही 7वी पासूनची पुढची मुलं घेतो. त्यांनी त्याच्या पालकांनी पंढरपूरमधली कोणती संस्था त्याला
पटते त्या आपण संस्थेमध्ये प्रवेश द्यावा. शाळेतला खर्च पालकांनी भोगावा आणि बाकीची जबाबदारी संस्था घेते. किंवा हे जर नाही घडलं, आता महाराजांनी इतके संस्कारित केले, त्यांच्याकडे द्या मुलं. तेही कल्पना करारहित झालं. उन्हाळ्याची सुट्टी आली जवळ, वार्षिक परीक्षा झाल्यानंतर मुलांची शिबिरं घ्या, यादी करा. एकत्र जमा करून खाऊ पिऊ घालणं सांभाळणं होत असेल तर ठीक आहे. अवघड जात असेल तर मुलांना एकत्र करण्याची वेळ द्या. सकाळी 8 ते 10, संध्याकाळी 8 ते 10 मंदिरात या. विष्णू सहस्रनाम संत आहे, मृदंगाची बोल आहे, चाली आहेत, संत आहे, हे देत गेलात तर त्याचा परिणाम मुलांच्या मनावर चांगला होतो. आम्ही आमच्या तालुक्याच्या ठिकाणी 10 वर्ष शिबिरं घेतली. आता थोडा व्याप मोठा झाला पण शिबिर घ्यायचं अवघड झालंय. 400 मुलं जमा करायची आम्ही, 400 10-12 शिक्षक आणि मग त्या मुलांना हे संस्कार द्यायचे. एकदा मुंबईला कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं आणि एक तरुण दर्शन घेऊन खाली बसला. मला विचारलं, महाराज मला ओळखलं का? खोटं कसं बोलावं? साहेब तुम्हाला नाही ओळखलं. अहो मी साहेब नाही, तुमच्या शिबिरातला 13चा बबलू आहे. मग लक्षात आलं, हां तू खोड्या करणारा बबलू का? आणि मीच आहे. काय करता इथं? अंधेरीला इंजिनियर आहे. बरं आम्ही तुम्हाला 1 महिनाभर दिलं, ते तुम्ही टिकवलं का? त्यांनी सांगितलं, महाराज रोज विष्णू सहस्रनाम 15 वाद्याय हरिपाठ म्हटल्याशिवाय, देवाची पूजा केल्याशिवाय जिभेला पाणी लावत नाही. आणि मुंबईसारख्या ठिकाणी तंबाखू तर सोडा, सुपारीचं वास नाही. कमवलं म्हटलं मी. आम्हाला हा समाज करण्याची गरज आहे. न होऊ द्या कीर्तनकार, न होऊ द्या मृदंगवादक, न होऊ द्या गायक, पण शुद्ध सत्वगुणी निर्व्यसनी नागरिक बनण्याची गरज आपल्या देशाला आहे आज. कदाचित संस्कारित झालेला पोलीसमध्ये प्रवेश करू द्या, तो PSI होऊ द्या, SP होऊ द्या, कलेक्टर होऊ द्या, कमिशनर होऊ द्या, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणाने शुद्ध व्यवहार तो करेल आणि देशातली अधोगती थांबवेल. याच्याकरता आपण ही जबाबदारी स्वीकारावी असं मी आपल्यापुढे सांगतोय. सध्या वेळ अनुकूल आहे. आम्ही हा प्रयत्न, ही प्रस्तावना, हे मानस प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी करतोय. त्याचा परिणाम समाजाचा प्रतिसाद चांगला मिळतोय. नागपूरच्या पुढे रामटेक नावाचं गाव आहे, 50 किलोमीटर आहे. तिथे हा प्रयत्न केला आणि तिथे सद्गुरू जोग महाराज आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा प्रस्थापित करण्याचा ठराव झाला. आणि त्याच्याकरता एका भाविकाने 5 कोटी रुपयाची जमीन आळंदीच्या संस्थेच्या नावानं रजिस्टर बक्षीस करून दिली आहे. 10 जानेवारीला मी मध्य प्रदेशमध्ये गेलो. छिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव. अशीच शेवटी समारोप केल्यानंतर एक महाराज उठले, सांगले, महाराज आम्ही मध्य प्रदेशमध्ये आळंदीच्या संस्थेची एक उपशाखा प्रस्थापित करू आणि त्या संस्थेकरता माझ्याकडून 11 कोटी मी जाहीर करतो. 4 दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यातून फोन आला, महाराज 2 एकर जमीन आपली संस्थेची उपशाखा प्रस्थापित करण्याकरता आम्ही देतो. पुष्कळ जोकडून येऊ लागले. कोणी म्हणे, बरं आहे, पैसा जमिनी मिळवण्याचं साधन धरलं काय? नाही महाराज, त्याचा नियम आहे. ज्या संस्थेचा जो आर्थिक भाग आहे सगळ्या तिथल्या संस्थेला खर्च करायचा. रामटेकचा रामटेकला, मध्य प्रदेशचा मध्य प्रदेश, धुळ्यातला धुळ्यात, आळंदीच्या संस्थेला काही कमी पडत नाही महाराज. तेव्हा अशा प्रकारची व्यवस्था चालू आहे. मी सांगितलेली अंतःकरणातली माझी तळमळ, त्या तळमळीची नोंद घ्याल आणि आपली पुढची पिढी सुसंस्कारित लावाल अशा प्रकारची अपेक्षा अंतःकरणामध्ये धारण करतो. झालेली चिंतन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये समर्पण. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. विठ्ठल जय जय विठ्ठल.